किती तुझं मृण्मयीसोबत काही बोलणं झालं? नाही, मी ऍक्च्युली मावशीला फोन केला होता, पण तेव्हा मृण्मयी झोपली होती. मी आज परत फोन करणार आहे. ओके. मी एक सांगू का तुम्हा दोघांना? म्हणजे मला माहिती आहे की तुम्ही आधार देण्यासाठीच तिला फोन करणार आहात, पण आत्ताच ती या धक्क्यातनं सावरते आणि पुन्हा पुन्हा तिच्यासमोर हा विषय काढला तर तिला त्रास होईल रे फार. वहिनी, तू बोलतेस ते बरोबर आहे, पण मी कॅज्युअली गप्पा मारण्यासाठीच फोन करणार आहे मृण्मयीला. काळजी करू नकोस. इनफॅक्ट वेळ मिळत नाहीये म्हणून, नाहीतर मी डायरेक्ट संगमनेरलाच जायचा विचार करत होतो. ठीक आहे किती, आपण तसंच काहीतरी प्लॅन करूया. हो. पाहुणी कधी संपवणार हे समज? हा, अजून दूध बी प्यायचं आहे, शाळेची तयारी बी करायची आहे. अवनी, आवर पटपट. टीचर ओरडेला, शाळेला उशीर होत आहे. मी नाही जाणार आज शाळेला. का ग? मला बरं वाटत नाही. अवनी, शाळेत जायचंच आहे, नाहीतर मी टीचरला फोन करून सांगेन. मम्मा प्लीज, मला खरंच बरं वाटत नाहीये. मी काही ऐकणार नाही. वैजू, तिला घेऊन जा आणि शाळेची तयारी कर. शाळेची तयारी करता करता दूध पिती. जा, चल उठ. चला अवनी, आपण तयारी करूया. वहिनी, हिचं अंग गरम आहे. हो, हिला खरंच ताप आहे. खरंच की ग. सॉरी बाळा. वहिनी, मी तिला डॉक्टरकडे घेऊन जातो. अरे पण आज तुझ्या मीटिंग्स आहेत ना? मी त्या जोशींना सांगून कॅन्सल करायला लावतो. नको क्षिती, तू मीटिंगला जा, मी बघते ना. हा, आणि मी पण आहे. बरं ठीक आहे, पण काही लागलं तरी मला ताबडतोब कळवा प्लीज. डोंट वरी. मी त्या जागेवर स्वतः जाऊन बघेन, रिसर्च करेन आणि मग आम्ही जाऊ भासाभासचं शूट करायला. ओके. हाय, तुम्ही इथे? हो अगं, मी डॉक्टरांकडे आले होते, रिपोर्ट्स न्यायला वाटेत उतरले. तुमची तब्येत बरी आहे ना? नाही नाही, मला बरं आहे ग. अवनीला ताप आला होता म्हणून डॉक्टरांकडे आले होते. ओ अरे बापरे, मग मी पण येते तुमच्यासोबत, चालेल का? नाही नाही, थँक्स. पण माझा नवरा आलाय माझ्यासोबत. अवनी गाडीत झोपली आहे ना. ओ अच्छा. ॲक्च्युली त्या दिवशी आपला फोन अर्धवटच राहिला. मी बोलणंच. हो ना. आम्ही अवनीचा बर्थडे सेलिब्रेट करायचं ठरवलंय आणि तुला यायचंच आहे. ऑफकोर्स येईन मी. साक्षी, 2 मिनिटं. ऐक ना, मी थोडी घाईत आहे. हां, मी तुला मेसेज करते. हो चालेल. हां, ओके, बाय बाय. हा माझा नवरा. मी नाही मारलं. माहितीये मला. हिने मारलाय. गार्गी, तुझ्याच घरी जात होतो. मला जरा काम आहे. गार्गी प्लीज असं करू नकोस. एकदा बोल ना माझ्याशी. मी म्हटलं ना मला काम आहे म्हणून. काय काम आहे? हे बघ, आय रिक्वेस्ट यू, प्लीज माझ्याशी एकदा बोल. मी पक्या आणि सेड्रिकला तुझ्या घरीच बोलवलं. ते पोचतीलच आता.
हे बघ, तू आज जर माझ्याशी बोलली नाहीस ना तर आपलं काम अडकेल. ठीक आहे. बस. कोण होती का ती? तिला बघितल्यासारखं वाटतंय. ती माझी मैत्रीण होती. तुझी मैत्रीण? जर्नलिस्ट आहे ती. ओळखलं नाही? ओके, तरीच तिला बघितल्यासारखं वाटतंय. ती भास आभास नावाचा शो करते का? ओके, पण तुझी मैत्रीण कशी काय? आपली अवनी हरवली होती ना, तेव्हा तिने शोधून काढली. काय सांगतेस? हो. गुड. आत ये. बस. इट्स ओके. काका ऑफिसला गेले असतील ना? काकू दिसत नाहीयेत. आई आणि मावशी शॉपिंगला गेलेत बाहेर. एनिवे, तू काहीतरी बोलणार होतास ना? लोकेशन बद्दल काहीतरी सांगणार होतास. हो, सांगतो ना. पण त्याआधी मला तुझ्याशी एका वेगळ्या विषयावर बोलायचं. गो अहेड. आधी मला माहिती आहे तू चिडली आहेस माझ्यावर. म्हणजे बघ ना, आता आपण एकमेकांसमोर उभे आहोत तरी सुद्धा तू मला बघत नाही. मग मी चिडले हे चुकीचं आहे का? मग हे बघ, मला हे म्हणायचंय की एकदा तू पूर्णपणे माझी बाजू ऐकून घे ना. तुला नाही पटलं ना तर मग आय प्रॉमिस यू, मी पुन्हा तुला माझं तोंड नाही दाखवणार. तुला काय वाटतं, माणसं तोडणं एवढं सोपं असतं का? नाही ग, पण तूच त्या दिवशी म्हणालीस ना की. हो, म्हणाले ना मी, पण त्याला कारणही तसंच होतं ना. हे बघ, तुला जे वाटतंय तसं काही नाहीये. मग तू आईबद्दलचा जो प्रँक केला तो खोटा होता. अगं, प्रँक नव्हता तो. विश्वास ठेव माझ्यावर. गार्गी, तुला खरंच असं वाटतं मी आईबद्दल असा प्रँक करेन? मग जे केलं ते काय होतं? अरे बोल ना, का केलंस असं? काय होतं ते सगळं? गार्गी, मला भास झाला होता आई गेल्याचा. खरंच विश्वास ठेव माझ्यावर. भास झाला होता मला. नाही तर तूच सांग, मी असं का करेन? भास? हो, गेल्या काही दिवसांपासून मला खूप भास होता. सुरुवातीला मला वाटलं की मनाचे खेळ आहे म्हणून मी अवॉइड केलं, पण खरंच मला खूप भास होता. आणि त्या दिवशी खरंच मला असं वाटलं की आई आई गेली. मला या सगळ्याची खूप भीती वाटली. कारण माझे बाबा सुद्धा असे झोपेत. मला असं वाटलं की हे तसंच झालं असेल म्हणून मग मी खूप पॅनिक झाली. खरंच काही कळत नव्हतं काय करावं ते. म्हणून मग मी सगळ्यात आधी तुझ्यासोबत शेअर केलं. आय एम सॉरी. जे काही झालं ते खूप विचित्र आहे आणि या सगळ्याचा मला खूप मोठा शॉक बसला.
पण अगं तूच विचार कर ना, मला वडील नाही आहेत, त्याची आई सुद्धा अशी काय अवस्था होईल. बट आय एम रिअली सॉरी. आय एम सॉरी. मला यातल्या कुठल्याच गोष्टीची कल्पना नव्हती रे. उगाच आपल्या डोक्यात राग घालून घेतला आणि मी नको नको ते बोलत गेले तुला, तोंडाचा ताबा सुटल्यासारखं. आय एम रिअली सॉरी. मला प्लीज माफ कर. इट्स ओके. पण तुझ्याशी आता मनमोकळेपणाने बोललो म्हणून जरा बरं वाटतं. तू ओकेस ना? मग आता रडू वगैरे नकोस हा. म्हणजे रडलास तर मी खरंच बोलणार नाही तुझ्याशी. ओके. तू बस, मी चहा घेऊन येते. ओके. बस. समिधा, मामा, समिधा, मामा, समिधा, मामा, 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 मला वाचव. मामा, मामा, मला वाचव. मामा, कुठे आहेस तू? मामा, मामा, मला वाचव. मला घरी जायचं. जाकी कोण आहात तुम्ही? मी इथे कशी आली? प्लीज मला घरी जाऊ द्या, प्लीज. मी अडवलं तुला. ते हातात फेकून दे, नाही तर बाहेर जाता येणार नाही. का फेकून नाही दिलं, मालक जीव घेतील. प्लीज 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 प्लीज, मी तुमच्या पाया पडते. मला इकडनं जाऊ द्या. मला माझ्या आईकडे जायचंय, मला माझ्या मामाला भेटायचंय. प्लीज 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 प्लीज, मी तुमच्या पाया पडते. प्लीज. येऊ नको पुढे, येऊ नको. ते फेकून दे, फेकून दे. ते फेकून दे, दे फेकून. लांब 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 फेकून दे म्हटलं ना. ते फेकून दे, फेकून दे. येऊ नको, येऊ नको तू. फेकून दे, फेकून दे, फेकून दे म्हणलं ना. लांब लांब हो, लांब हो, लांब हो. फेकून दे, लांब हो. फेकून दे, फेक फेक फेकून दे, लांब हो. कोण आहेस तू? माहित नाही,
मी इथे कशी आले? किती दिवस झाले मला इथे येऊन? लय महिना झालं. तुम्ही कशी आले इथे? मालकांची इच्छा पुरी कराया. कसली इच्छा? माहित नाही. हे बघा, हे बघा, काही झालं ना तरी मला या घरातनं बाहेर पडायचंय. दरवाजा उघडा. नाही, इथं येणारा स्वतःच्या मर्जीनं आत येतो आणि बाहेर जाताना मालकाच्या मर्जीनं जातो. हे बघा, दार उघडा, दार उघडा. तुझ्यासाठी दार उघडलं तर मालक जीव घेतील माझा. दार उघडा. नाही नाही हे फेकून दे. नाही, हे फेकून. दार उघडा. नाही, दार उघडा. फेकून दे म्हटलं ना. दार उघडा म्हटलं ना. दार उघडा. दार उघडलं तर मालक माझा जीव घेतील. माफ करा मला, माफ. नाही, तुम्ही दार उघडा आधी. उघडा, दार उघडा. 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 उघडा दार. दार उघडा. राग गेला नाही का अजून? असं का विचारतोय? नाही, चहात साखर कमी आहे. मला वाटतं की तुझा राग गेला नाही म्हणून मुद्दाम तू चहात साखर कमी टाकली. काय बोलतोय? मला कळलंच नाही. थांब, मी घेऊन आले. नाही का, बस मस्करी केली. हे सांगू, बोल ना. मला खरंच माहित नव्हतं की तुला इतका राग येतो. मला ऍक्च्युली जनरली एवढा राग येत नाही, पण यावेळेला खरंच खूप राग आला. आणि त्यात सुद्धा हे सगळं झाल्यानंतर तू असं अचानक न बोलता निघून गेलास. तो मला असं वाटलं नव्हतं की पुन्हा आपलं कधी बोलणं होईल. गार्गी, असं शक्य आहे का? वे ठीक आहे ना, आता सगळं क्लिअर झालंय ना, मग सोडतो विषय. मला सांग, तू गेला कुठे होतास? माफी, मालक, माफी मागतो. मी नव्हतो दार उघडत. ही दार उघडाय सांगत होती. कोण आहे? कोणाचा आवाज येतोय? मालक बोलत असताना मध्ये मध्ये बोलायचं नाही. जीव घेता ती लय चिडली ती. मालक, मालक, पुण्यांदा अशी चूक नाही व्हायची. हो, नाही व्हायची. माफ करा मालक, माफ करा.
मगच काय बनून येत माग माफी माफी नाही तरी जीव घेतील माझा ते माग माफी माग माग मला मागल ती माफी मागल माफ करा मला माफ करा मला नका मार मला नका सोडा मला सोडा ना प्लीज यांना काय करू नका कोण आहे फेक दे काकड फेकून दे ते काकड प्लीज प्लीज मला घरी जाऊ द्या प्लीज प्लीज मला घरी जाऊ द्या प्लीज 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 मला घरी जायचं